राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे आयोजित महसूल समाधान शिबिरात राज्य सरकारच्या विकास कामांचा आढावा घेतला। त्यांनी शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटींची कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चे प्रोत्साहन अनुदान आणि कृषी पंपाच्या थकीत वीज बिल माफीसारखे निर्णय राज्याच्या विकासाभिमुख धोरणाचे द्योतक असल्याचं सांगितलं। तसेच सिंचन, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, कृषी कौशल्य विकास आणि महसूल विभागाच्या विविध योजनांतील लाभांचे प्रातिनिधिक वितरण यावेळी करण्यात आले। कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते। याचं औचित्य साधून आज आपल्या 218 शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। यासाठी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माननीय मंत्री जलसंपदा तथा पालकमंत्री अहिल्यानगर जिल्हा, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले माजी मंत्री माननीय श्री अण्णासाहेब मस्के पाटील साहेब, त्याचबरोबर माननीय सौ शालिनीताई विखे पाटील साहेब, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद अहिल्यानगर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर स्वाधीन गाडेकरजी, नगराध्यक्ष राधानगर परिषद, त्याचबरोबर आपले जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष शिर्डी नगर परिषद, ज्ञानेश्वराबा गोंदकर पाटील, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचबरोबर खास करून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय जिल्हाधिकारी सन्माननीय श्री पंकज आशिया साहेब, आपल्या ज्या स्थळावरती आपला कार्यक्रम चालू आहे या कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्याचबरोबर आपल्या प्रवरा बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्याचबरोबर व्यवस्थापकीय संचालक, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, आपले श्री माणिक जे आहे उपविभागीय अधिकारी अमोल मोरे, तहसीलदार राहता, त्याचबरोबर आपले जिल्हा स्तरावरून आलेले सन्माननीय श्री संजय कुंभार साहेब, आपले जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, त्याचबरोबर सन्माननीय श्री सुधाकरजी बोराळे साहेब, आपले अधीक्षक कृषी अधिकारी अहिल्यानगर, त्याचबरोबर सन्माननीय उगले साहेब, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी आणि तालुकास्तरीय सर्व अधिकारी, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। गेल्या वर्षी आपल्या मतदारसंघामध्ये 1605 कोटी मिळाले जातात, जिल्ह्याला 1605 कोटी मिळाले, त्यामध्ये 52 कोटी यावर्षी मिळाले। जिल्ह्याच्या प्रधानमंत्री योजनेमध्ये गेल्या वर्षी 114 कोटी आपल्याला मिळाले होते। पीएम किसान योजनेमध्ये 5.5 लाख शेतकऱ्यांचे 21 कोटी मिळाले आणि आज शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या योजनेचा अंमलबजावणी करता ते वेगाने व्हावं त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांना जवळजवळ 735 कोटी दुष्काळमुक्त भारत करण्याचं स्वप्न ते स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि आपल्याला खासदार साहेबांनी पाहिलं होतं। यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी विखेपेठ करण्यात म्हणून त्यांना संधी घ्यायची नाही, ही भूमिका आहे। तर मला जीवनाची फडणवीस सांगण्याचं दिलं पाहिजे की दुष्काळमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न जे आलेल्या खासदार साहेबांनी स्वर्गीय गणपतरावांनी पाहिलं त्या पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी घेतलेला आहे। पूर्ण आज या स्वतंत्र महामंडळाच्या माध्यमातून मला विशेष सांगायला आलं होतं की हे दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा जे संकल्प आहे, विशेष करून आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये येणारी कमी आहे, इथून भरून आणायची, त्यामध्ये गायकवाड टीमची पाहिजे, भंडाऱ्यामध्ये आलं तर टीमची पाहिजे, पुन्हा धरणामध्ये आलं तर दावणा टीमची पाहिजे। हे करण्याचं भाग्य आज तुमच्या सगळ्यांना आशीर्वादानं मला मुख्यमंत्री तुम्ही सुद्धा गृहमंत्री झालो आणि देवेंद्रजी या कामाची जबाबदारी मानत होतो। हा मोठं काम आहे, कसं पूर्ण करता येईल? अजून 1 लाख कोटी रुपये लागले। आज आपले कार्यक्रम होत आहेत, गोदावरी कार्यक्रम होत आहेत, प्रभारी कार्यक्रम होत आहेत, आपले धरणाच्या गायकवाडी टेंडर काढतो, गायकवाडीमध्ये बहुतेक सगळ्या
पण हे सगळं करताना शेतकरी डोळ्यासमोरून आपण त्यांच्या संदर्भामध्ये आपण विचार केलेला आहे. मला वाटतं निश्चितपणे मग आपल्या जिल्ह्याच्या बऱ्याच योजना आहेत. निवडणुकीचं काम पूर्ण होतंय, सागायची योजना आपण मंजूर केली, कुठली करणार नवीन प्रमाणे ज्या ज्या भागामध्ये आपल्याला पाणीच्या संदर्भामध्ये काम करता येते करण्याचा आपला प्रयत्न करतो. अवघड लोकांना वाटलं की ग्रामीण योजना निवडणुकी कुठलीच आहे, पण आता निवडणूक संपल्या आपली नाट्यावळी झाली जाऊ नाट्यावळी हाताने घेतली हा प्रकार बघायचा ज्यांना मिळत नाही ते राहतो. बागामध्ये खेडेमामध्ये भरी घेतो नाट्यावळी एवढा फायदा येतो ना हा प्रकार खेडेमामध्ये आता आपल्याला परंतु या सगळ्या वेगवेगळ्या योजना आणत आहे की आज गावाचे निर्णय आणि आपल्या सगळ्या इकडूनच गावाला निर्णय आहे इतकं मोठं काम आहे. पाच वर्ष सुरू आहे सगळ्या गावांची सुरुवात असते. 5 वर्ष लवकर पूर्ण करतात काय कोणा तुमच्या कोण आणायला असेल त्याच्या कारवाई करतात. एका माणसाला 100 लोकांनी आलो होतो 50 लोकांनी आलो होतो हे म्हणजे झाला तुम्ही नेतृत्व बाजूला जाते रस्ते झाल्यानंतर पूर्वी काही करत ते कसं करते वेगळ्या अडचणी पाहावं. पण आज बांधकाम रस्ते पुढे जाण्यासाठी या सरकारने सुरू केले आहे. मला वाटतं त्यातून या सगळ्या शेतकरी बांधव मोठा दिलासा करतात. मित्र आज या छत्रपती शिवाजी महाराज अनेक लाभार्थ्यांना वेगळ्या योजनेचा लाभ मिळाला सगळे लाभ झाले आणि म्हणून आता जेवढ्या प्राथमिक स्वरूपात जेवढे शक्य आहे त्या प्रकार करतो. तर आज चांगला आपण आज निवडलेला आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा जन्मदिन आहे वाढदिवस. मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा हे राज्य पद्धतीने. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी युनुस इनामदार. राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा.